नमस्कार, मी मनोहर पवार. सर्व प्रेक्षकांचं आपण या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आहोत. जत नगर परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी आता जवळजवळ संपत आलेली आहे. निवडणुकीचा धमाका या ठिकाणी आता मतपेटीतून बाहेर पडलेला आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी जोरदार जल्लोष सुरू केलेला आहे. त्यामध्ये भाजपनं बऱ्यापैकी आघाडी या ठिकाणी मारलेली आहे. नंबर 2 वरती आहे काँग्रेस, नंबर 3 वरती आहे राष्ट्रवादी काँग्रेस. मात्र शिवसेना शिंदे गटाचा या निवडणुकीमध्ये एकही उमेदवार निवडून आलेला नाही. मात्र त्यांनी लढत जोरात या ठिकाणी दिली होती. एकंदरीत पक्षीय बलाबल जर बघितलं तर 23 नगरसेवक पदासाठी सर्वच उमेदवार या ठिकाणी उभे होते. त्यामध्ये भाजपचे 11 उमेदवार निवडून आलेले आहेत, तर काँग्रेस पक्षाचे 8 उमेदवार निवडून आले आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 उमेदवार निवडून आलेले आहेत. असे 22 उमेदवाराचा निकाल सध्या बाहेर पडलेला आहे. तर एक उमेदवाराचं टाय मध्ये आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये जो अपक्ष उमेदवार आहे फिरोज मुल्ला व भाजपचे उमेदवार आहेत कुंभार, या दोघांच्या मध्ये सध्या या ठिकाणी जोरदार लढत सुरू होती. दोघांना समान मते पडलेले आहेत. तो टाय झालेला आहे. एकंदरीत आता अर्ज वगैरे घेऊन तो साधारण 15 ते 20 मिनिटात तो निकाल जाहीर होईल. त्यामुळं अपक्ष उमेदवार जर विजयी झाला आणि काँग्रेस राष्ट्रवादी जर एकत्र आले तर ह्यांचे एकूण उमेदवार होतात 12 आणि भाजपचे उमेदवार होतात 11. त्यामुळं हे दोघं एकत्र आले तर ह्यांना उपनगराध्यक्ष पदाची या ठिकाणी गोळाबेरीजाने संधी मिळू शकते. आणि नगराध्यक्ष म्हणून आता जवळजवळ डॉक्टर रवींद्र आळे हे भाजपच्या वतीने विजयाच्या मार्गावर आहेत. विजय होण्याची शक्यता आहे. आपण जर प्रभाग वाईज जर बघितलं तर प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी आहेत. प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपचे 2 उमेदवार विजयी आहेत. प्रभाग क्रमांक 4 मध्ये काँग्रेसचे 2 उमेदवार विजयी आहेत. त्या ठिकाणी भाजप, RPI आणि बसपचे उमेदवार या ठिकाणी पराभूत, शिवसेनेचे उमेदवार पराभूत झालेले आहेत. तर प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपचा 1 उमेदवार विजयी झाले तर 1 राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झालेला आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये 2 भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 7 मध्ये 2 राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 8 मध्ये दोन्ही काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 9 मध्ये दोन्ही काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 10 मध्ये 1 काँग्रेस व 1 उमेदवार टाय झालेला आहे. तो काही वेळात चिठ्ठीवरती तो उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. आपण बघूया. त्यानंतर प्रभाग क्रमांक 11 मध्ये 2 भाजपचे उमेदवार विजयी झालेत, 1 काँग्रेस उमेदवार विजयी झालेला आहे. असे एकूण 22 उमेदवार व 1 नगराध्यक्षपदी उमेदवाराचा कल या ठिकाणी हाती लागलेला आहे. तर भाजपकडे 11 उमेदवार आहेत, काँग्रेसकडे 8 आहेत, राष्ट्रवादीकडे 3 आहेत आणि 1 टाय मध्ये आहे. काय सांगता येईल तुम्हाला? खरं तर अत्यंत अटीतटीची ही निवडणूक झालेली आहे आणि ज्याप्रमाणे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे विजन दाखवलं होतं ते खऱ्या अर्थानं एका बाजूला जर बघितलं तर ते जनतेला पटल्यासारखं वाटतंय. कारण भरघोस मताने जनतेनं त्यांना त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून दिले. यामध्ये खऱ्या अर्थानं भाजपचे 11 उमेदवार आणि काँग्रेसचे 8 आणि जे राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 उमेदवार या ठिकाणी विजयी झाल्याचे समजते. खऱ्या अर्थानं यामध्ये भाजपनं शक्ती प्रदर्शन करत बरेच नेते मंडळी, त्यानंतर राज्याचे मंत्र्यांना सुद्धा या ठिकाणी प्रचार दरम्यान आणले होते आणि त्याचाच एक परिपाक म्हणून थोडक्यात एवढ्या मोठ्या संख्येने भाजपचे उमेदवार निवडून आल्याचे एक चिन्ह आपल्या समोर दिसून येत आहे. भाजप सत्तेमध्ये आहे त्यामुळे याचा फायदा झाला असं वाटतंय का? 100%. कारण जसं म्हणलं त्यांनी, केंद्रात मोदी, राज्यात देवेंद्र आणि इथं गोपीचंद पडळकर, याच पद्धतीने जनतेनं कौल दिलेला हा कौल जनतेने नेते मंडळाने मान्यच करावं लागेल एका प्रकारे. कारण खऱ्या अर्थानं जसं केंद्रातलं किंवा राज्यातले निधी आमदार गोपीचंद पडळकर खेचून आणणार हे लोकांना थोडंफार पटल्यासारखं वाटतं. त्या माध्यमातूनच हा निकाल समोर आलेला आहे. दुसऱ्या बाजूला बघायला गेलं जर आणि प्रचार दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले होते की तुमच्याकडे काही सत्ता नाही तुमच्या हातात, तर तुम्ही निधी कुठून आणणार हा एक प्रश्न जनतेसमोर असल्याने बहुतेक करून जनतेला तो पटलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं त्या माध्यमातूनच हा निकालाचा आपल्या समोर येत आहे. खऱ्या अर्थानं अजून सुद्धा एका प्रभागात प्रभाग क्रमांक 10 मध्ये काय झालेलं आहे. दोघांना समान मतं मिळाले. इतकी अटीतटीची त्या निवडणूक खऱ्या अर्थानं त्या पक्षाच्या उमेदवाराचं फाईट देणं गरजेचं होतं. मात्र खऱ्या अर्थानं अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी फाईट देत आहे. फिरोज नदाब म्हणून गेल्या वेळेला थोडक्यात पराभूत झाले. 5 वर्ष त्यांनी त्या ठिकाणी काम केलं होतं. त्यामुळे आता ते बरोबरीत आलेत. आता बघूया त्यांचं नशीब चिठ्ठीमध्ये काय येते, चिठ्ठीमध्ये काय ठरतंय ते त्यानुसार पुढचं उपनगराध्यक्ष पद सुद्धा त्यावर ठरणार आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर अनेक धक्कादायक निकाल या ठिकाणी लागलेले आहेत. प्रभाग क्रमांक 3 मध्ये माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांचे चिरंजीव धैर्यशील सावंत यांचा पराभव झालेला आहे.
तर प्रभाग क्रमांक 11 मध्ये जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांचे नातू संग्रामसिंह जगताप यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे. तर प्रभाग क्रमांक 9 मध्ये ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या प्रभागात काम केलं होतं ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार लक्ष्मण उर्फ टिमू येडके यांचाही पराभव झालेला आहे. त्यामुळे काय सांगता येईल तुम्हाला एकंदरीत? खऱ्या अर्थानं जसं म्हणला तुम्ही, प्रभाग क्रमांक 3 मधून माजी आमदार विक्रम सावंत यांचे चिरंजीव उभे होते. खऱ्या अर्थानं त्यांना ऐनवेळी निवडणुकीच्या मला वाटतं फॉर्म भरायचे 2-3 दिवस अगोदरच त्यांना उमेदवार जाहीर झाल्यामुळं एखाद्या वेळेस पराभव झाल्याची शक्यता आहे. त्यानंतर आपण घेतलं प्रभाग क्रमांक जे टिमूबाई येडके प्रभाग क्रमांक 9 मध्ये, बरोबर ना? त्या टिमू येडकेने सुद्धा काम भरपूर केलं होतं. त्यांच्या कामाचं जर घोडदौड बघितलं खऱ्या अर्थात ती निवडून येण्याची शक्यता होती अशी राजकारणातून व्यक्त केलं जात होतं की बाबा टिमू येडके निवडून येतील. नेमके जनतेने जो कौल दिलेला आहे तो मान्य करावा लागणार आहे. त्याच पद्धतीनं जसं 10 मध्ये जे अपक्ष उमेदवार होते चांगले फिरोज नदाब, त्यांना पक्षाकडून संधी न मिळता त्यांनी अपक्ष फॉर्म भरला होता, अपक्ष निवडून लढले. खऱ्या अर्थानं त्यांच्या समजा त्यांना जर काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली तर ते निश्चित निवडून आले असते. निश्चित निवडून आले. ते सहज साध्या लोकांना तिकीट द्यायला गणित काँग्रेसचं चुकलं असं वाटतं तुम्हाला? 100% ते त्या ठिकाणी थोडंसं गणित, कारण एकाच समाजाचे 3 उमेदवार असल्यामुळं त्यामुळे त्या उमेदवार निवडताना सुद्धा किंवा तिकीट देताना सुद्धा पक्षांचं थोडंसं ताळमेळ तिथं चुकल्यासारखं आपल्याला चित्र दिसून येत आहे. आणखीन एक धक्कादायक निकाल या निवडणुकीमध्ये लागलेला आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं माजी उपसभापती आणि जे जिल्हा परिषद सदस्य होत्या सौ मीनाक्षी अक्की यांचा पराभव झालेला आहे. तर प्रभाग क्रमांक 2 मध्ये त्यांचे पती शरणाप्पा अक्की या दोघांचा नवरा वेगूंचा पराभव या ठिकाणी झालेला आहे. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं सौ मीनाक्षी अक्की आणि पंचायत समितीचे सभापती पद आणि जिल्हा परिषद सभापती जिल्हा परिषद सदस्य सुद्धा या ठिकाणी बऱ्याच वेळा ते निवडून आले होते. या मैदानात खऱ्या अर्थानं त्यांनी एकतर नगरपरिषद निवडणुकीत त्यांनी उतरलं गरजेचं नव्हतं, पण तरी सुद्धा त्यांनी ते आपलं धाडस केलं होतं, ताकद आजमावलं कामाच्या जीवावर किंवा काम केलेल्या अनुभवीवर. खऱ्या अर्थानं या ठिकाणी पती पत्नीला दोघालाही पराभवाला सामोरं जावं लागलेला आहे. खऱ्या अर्थानं त्यांचं ती कामाची दखल या ठिकाणी जनतेनं किंवा जतच्या वासियांनी घेतले नसल्याचे चित्र आपल्या समोर दिसून येत आहे. यानंतर आपण जाऊया प्रभाग क्रमांक 6 मध्ये जे रासपचे उमेदवार होते विक्रमसिंह ढोणे, जे सामाजिक कार्यकर्ते होते. 2 वेळा त्यांनी आमदारकी निवडणूक लढवली होती. अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांना सुद्धा या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यांच्यासाठी रासपचे माजी मंत्री महादेव जानकर हे एक दिवस तळ ठोकून होते, त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित मानला जात होता. मात्र भाजपचे विक्रम ताड यांनी त्यांचा पराभव केलेला आहे. काय सांगता तुम्हाला? काय सांगता? खऱ्या अर्थानं सामाजिक कार्यकर्ते किंवा जे आपण रासपचं म्हणू, जानकर साहेब खऱ्या अर्थानं प्रचाराला येऊन अगदी घरटी प्रचार केला होता. खऱ्या अर्थानं ते निवडून येण्याची दाट शक्यता होती. मात्र या ठिकाणी विक्रम ढोणे यांना पराभवाचा सामना करावा लागणार आहे. करावा लागणार आहे त्यांना. खऱ्या अर्थानं विक्रम ढोणे एक सामाजिक कार्यातून त्यांचं जे उभारणी होती की त्यांनी अपक्ष विधानसभा सुद्धा लढवली होती. विधानसभा लढवून ते आता या मैदानात उतरले होते. यांना विजयाची 100% खात्री होती असं सामान्य जनतेतून चर्चा होती. मात्र खऱ्या अर्थानं त्यांना हे सुद्धा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यानंतर आपण जाऊया प्रभाग क्रमांक 4 मध्ये. त्या ठिकाणी बसपच्या दोन्ही उमेदवारांचा धक्कादायक पराभव झालेला आहे. त्यानंतर त्याच प्रभागामध्ये असलेले आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते माननीय संजय कांबळे यांचे चिरंजीव होते हर्षवर्धन कांबळे व त्यांचे एक उमेदवार, ह्या दोघांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे. हा सुद्धा पराभव धक्कादायक मानला जातोय. मात्र त्या वार्डात शिवसेनेचे उमेदवार पण होते, त्यांचाही पराभव झालेला आहे. आणि त्या ठिकाणी जे माजी नगरसेवक होते 2, एक होते नगरसेवक माननीय भूपेंद्र कांबळे आणि दुसरे होते साहेबराव कोळी त्यांची आई. ह्या दोघांचा दोघांचा विजय महत्वाचा मानला जातो. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं या प्रभागात एकतर जत शहरातील सर्वात निवडणुकीचा चर्चेचा विषय हा प्रभाग ठरला होता. कारण या ठिकाणी बसपाचे होते, कारण एकतर सत्ताधारीचे माजी सभापती होते जे भूपेंद्र कांबळे म्हणून किंवा साहेबराव कोळी, हे दोन्ही त्याच प्रभागातले. त्यांनी त्या ठिकाणी जोमात काम केल्याचे या निवडणुकीवरून दिसून येत आहे. खऱ्या अर्थानं त्यांना जनतेनं मान्यच केलं त्यांच्या कामाच्या बाबतीत. एवढ्या या भाजपच्या घोडदौडीमध्ये ते त्या ठिकाणी त्या प्रभागातून निवडून आले. त्याच ठिकाणी जे आरपीआयचे नेते होते संजयजी कांबळे, त्यांचे चिरंजीव सुद्धा त्या मैदानात होते. त्यांनाही संधी दिली आहे लोकांनी किंवा जनतेने संधी दिली आहे. त्याच ठिकाणी बसपाचे सुद्धा उमेदवार होते जे माजी सरपंच अतुल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ते काम करत होते आणि त्यांना सुद्धा जनतेनं नाकारल्यासारखं चित्र एकंदरीत दिसून येत आहे. या निवडणुकीत खऱ्या अर्थानं भाजपची आघाडी घेतलेली आहे
एक कौतुक करण्यासारखी एक आघाडी आहे त्यांची खऱ्या अर्थानं. त्यानंतर आपण जाऊया प्रभाग क्रमांक 7 मध्ये. त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल गड आला पण सिंह गेला. गड म्हणजे सुरेशराव शिंदे सरकार यांचे चिरंजीव त्या ठिकाणी निवडून आलेत. बरोबर. मात्र सिंह गेला म्हणजे सुरेशराव शिंदे सरकार नगराध्यक्ष. यांचा अतिशय धक्कादायक पराभव या निवडणुकीमध्ये झालेला आहे. बऱ्याच प्रचारामध्ये प्रभागामध्ये त्यांनी आघाडी सुद्धा घेतलेली होती. बरोबर. मात्र जनतेनं कौल दिलेला नाही. या ठिकाणी त्यांचे दोन्ही उमेदवार विजयी झालेले आहेत. बरोबर. त्यानंतर बाजी केंगार जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्या पत्नी या प्रभागात निवडून आले. त्यामुळे यामध्ये या प्रभागात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झालेला आहे. काय सांगता येईल तुम्हाला? या प्रभागात खऱ्या अर्थानं जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते सुरेशराव शिंदे सरकार यांचे चिरंजीव खास करून सोबतच्या उमेदवार सुद्धा निवडून आणण्याचा त्यांचा सिंहाचा वाटा खऱ्या अर्थानं या प्रभागात खऱ्या अर्थानं जे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद या प्रभागात दिसून येत आहे खऱ्या अर्थानं. कारण दोन्ही उमेदवार निवडून आले. एकंदरीत पाहता त्यांचा फक्त केवळ 3 उमेदवार निवडून आले. सुरेशराव शिंदे सरकारनं खरं तर हा धक्काच आहे एक प्रकारचा. कारण चिरंजीवनं जे केलेलं काम किंवा चिरंजीवन जे ठेवलेले जे जनसंपर्क त्याचा फायदा सुद्धा नगराध्यक्ष पदाचा सुरेशराव शिंदे सरकारनं झाला हे समजून येते. कारण दोन्ही उमेदवार त्या प्रभागात निवडून आलेत आणि त्यांच्या त्या कामाचा जनतेने दखल घेतल्यासारखं वाटतंय. त्यानंतर जर आपण जाऊया प्रभाग क्रमांक 3 मध्ये महादेव कोळी माजी नगरसेवक होते. गेल्या वेळी त्यांचा धक्कादायक पराभव झाला होता. याही वेळी त्यांचा पराभव झालाय. काय सांगता येईल तुम्हाला? तसा सामान्याचा नेता म्हणून ज्यांची ओळख होती महादेव कोळी जे माजी ग्रामपंचायत सरपंच होते एकेकाळी जजचे. तर त्यांनी खरं तर कामाचा त्यांचा चांगल्या पद्धतीने त्यांचं काम होतं. एकंदरीत संपर्क होता जनसंपर्क होता. पण जनतेने का नाकारलं हे काय समजण्याचं कारण काय कळत नाहीये. कारण जनतेच्या माध्यमातून किंवा सकाळी त्या जे झाडणारे झाडू कामगार जे आहेत त्यांच्यासोबत ते सकाळ 6 पासून कुठल्याही प्रभावात दिसत होते. कारण पहिल्यांदा कोण ते झाडू कामगार सोबत असणार तर ते महादेव कोळी अशी त्यांची ओळख होती खास करून. पण जनतेने त्यांना सुद्धा या ठिकाणी नाकारलेलं आहे. खरं त्यांच्या त्या कामाची दखल जनतेने घेतली असं एक चित्र दिसून येत आहे या ठिकाणी. एकंदरीत या सर्व प्रभागांची आपण माहिती दिलेली आहे. त्यानंतर आपण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे जाऊ. यामध्ये डॉक्टर रवींद्र आरळी यांचा साधारण 2000च्या मताधिक्याने त्यांचा विजय झालेला आहे. त्यानंतर नंबर 2 वरती आहेत सुजनानाथ शिंदे. नंबर 3 वरती आहेत सुरेशराव शिंदे सरकार. नंबर 4 वरती आहेत सलीम गौंडी शिवसेनेचे उमेदवार आहेत. या 4ही उमेदवाराचे आता बऱ्यापैकी मतदान या ठिकाणी किती पडलं काय पडलं आता अगदी काही वेळातच आपल्याकडे अधिकृत आकडे येणार आहे. बरोबर. त्यामुळे आपण एकंदरीत बघितलं तर आता ह्या निवडणुका सगळ्या संपन्न झालेल्या आहे. बरोबर. त्यामुळे काय वाटतंय तुम्हाला आता भाजपकडे कशी जबाबदारी आली? खऱ्या अर्थानं विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर जसे जी प्रचार यंत्रणा राबवली किंवा प्रचाराची मोहीम राबवली तितक्याच जबाबदारीनं त्यांना आता यापुढील काळात काम करावं लागणार आहे. कारण जनतेने त्यांना भरभरून कौल दिलेला आहे. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुद्धा भाजपचा झालेला आहे. दुसरी गोष्ट डॉक्टर रवींद्र आरळी हे म्हणले होते प्रचाराच्या दरम्यान मला नगर परिषद खुर्ची दिला तर मी त्या ठिकाणी बसेल, नसेल तर मी माझ्या दवाखान्याच्या खुर्चीवर. आता त्यांना जनतेने खुर्ची दिलेली आहे. जनतेने आता खुर्ची दिलेली मला आता बसावं लागेल तिथं. जबाबदारी त्यांची वाढली खऱ्या अर्थानं. त्यांना दिवसातले 24 तास पैकी एक 14-15 तास तर हे नगर परिषदेकडे लक्ष द्यावं लागणार आहे. त्यामुळे त्याच्या शहराचा चेहरा बदल नाही आणि त्यांची जबाबदारी त्या पद्धतीने वाढली. खऱ्या अर्थानं जनतेचा कौल हा भाजपनं मान्य करून तालुक्यासाठी किंवा शहरासाठी जास्तीत जास्त जसा शहराचा विकास होईल याकडे लक्ष देण्यात यापुढील काळात भवितव्य ठरणार आहे. धन्यवाद. एकंदरीत जत नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता मतमोजणी झालेली आहे. सगळे रणधुमाळी आता संपलेले आहे. अधिकृत आकडेवारी काही वेळातच आपल्याकडे येणार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला किती मते मिळाले, नगराध्यक्ष पदासाठी कशा पद्धतीने लढती झाल्या, कोणाला किती मते मिळाली याची इत्थंभूत माहिती आपल्या प्रेक्षकासाठी आपण देणार आहोत. साधारण अर्ध्या तासामध्ये टाय झालेल्या उमेदवाराचं सुद्धा कोण निवडून येईल सुद्धा आपण माहिती या ठिकाणी देणार आहोत. नगराध्यक्ष पदाचा सुद्धा निर्णय त्याच वेळेला होणार आहे. त्यामुळं नगराध्यक्ष पदाच्या गळ्यामध्ये माळ या ठिकाणी पडणार आहे आणि उपनगराध्यक्ष पदाचं काय होणार आहे अर्ध्या तासात आपल्याला समजणार आहे. तुर्तात आपण ही चर्चा इथे थांबूया. धन्यवाद. नमस्कार. Press the bell icon on the YouTube and never miss another update.